नोकरी नोकरी काय करते, नोकर नोकर असतो. ऑफिसमध्ये साहेबांपुढे तो खाली मान घालून बसतो. इथं बांधाच्या सिंहासनावर आणि सोनेरी आकाशाच्या छताखाली जेव्हा माझा बळी बसतो, तेव्हा ह्या हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो. टेन्शनचं त्याला नसतं टेन्शन, कारण माती कधीच रिटायर होत नाही. पायलीभर पेरले दाणे तर वर्षापुरतं पिकून देते काळी आई. म्हणून तुला आणि तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसेल तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर, तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर. 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहल म्हणून फसू नको. तुझ्या बापाच्या घराला 10-5 गुंठ्याचं अंगण आहे. तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको. मोबाईलवरच्या अॅनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही. शहरामधल्या 5व्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही. भिजायचं असेल, रुजायचं असेल तर हवी असते माती आणि वरून खऱ्याखुऱ्या पावसाची सर. तुला आयुष्य करायचं असेल हिरवगार, तुला आयुष्य करायचं असेल हिरवगार, तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर, तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर. माझं 1 मे रोजी लग्न होतंय, तर मी तुम्हाला लग्न जमान्याचा सुंदर असा किस्सा सांगते. माझ्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की मी एका नोकरदार मुलाशी लग्न करावं, पण तसे स्थळ आले ते, पण माझीच मनापासून इच्छा होत नव्हती. संदीप जगताप सर यांची कविता ऐकली व माझे घरच्यांचे विचार बदलले. ते सरांनी सांगितले, खुराड्यात जगण्यापेक्षा मोकळ्या हवेत जगलेलं कधीच चांगलं. आभार मानते त्या सरांचे, त्यांनी कविता काढली व माझ्या घरच्यांचे विचार बदलले.